नमस्कार. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. काव्या पार्थला बोलते, उगाचचे आरोप करायचे नाही हा माझ्यावर. हौस नाही आली मला तुमच्या गाडीची हवा काढून अशा सुनसम जागी येऊन अडकायची. यावर पार्थ बोलतो की खरं आहे, आधीच या लग्नात अडकून पडलोय ते काय कमी आहे. यावर काव्या बोलते, अर्ज मान्य केला आहे ना कोर्टाने, सहन करा मग 6 महिने. हे 6 महिने संपल्यानंतर आभाळ जरी कोसळलं तरी तुमच्या मागे मी येणार नाही. पार्थ काव्याकडे आश्चर्याने पाहतो. इथे दुसरीकडे नंदिनी आणि जीवा पाऊस आल्यामुळे आडोशाला उभे राहतात. नंदिनीचा पाय घसरतो तर जीवा तिला सावरतो. इथे छान गाणं असं वाजवलेलं आहे. तर दुसरीकडे पार्थ पाऊस आला म्हणून गाडीमध्ये बसतो, तर काव्या पावसाचा आनंद घेते. पार्थ गाडीतून खाली उतरतो आणि तिला पाहतच राहतो. तो गाडीचा टायर चेंज करायला लागतो. दुसरीकडे जीवाला वाटतं की त्याची गाडीची चाबी विसरली आहे आणि तो खिशात शोधतो. तर नंदिनी त्याला सांगते की मी घेतली आहे. तेव्हा तिथे वीज चमकते. तर ती घाबरून त्याच्या जवळ जाते आणि परत स्वतःला सावरते. आणि तिथे दुसरे कपल फुरकी मारून चहा पित असतात. तर त्या दोघांना मागचा क्षण आठवतं. तर दुसरीकडे पार्थ गाडीचा टायर चेंज करत असताना काव्या पार्थला पाऊस लागू नये म्हणून त्याचा कोट त्याच्या डोक्यावरती पकडते. तर दुसरीकडे जीवा आणि नंदिनीकडे एक गजरेवाली येते आणि बोलते की दादा, ताईसाठी गजरे घ्या, 100ला 5 आहे. जीवा नको म्हणतं. तेव्हा गजरेवाली म्हणते की पावसात गजरेला नाही म्हणू नये, बोनीचा पहिला गजरा घ्या आणि माझा आशीर्वाद सुद्धा घ्या. नंदिनी तेव्हा 100 रुपये देते. जीवा गजरा घेतो तेव्हा गजरेवाली म्हणते, देवी आई तुम्हाला कायम एकत्र ठेव असे आशीर्वाद देते. गजरेवाली तिथून निघून जाते आणि नंदिनी जीवाच्या हातातून तो गजरा घेते. तर दुसरीकडे पार्थच्या गाडीचा टायर चेंज झालेला असतो. काव्या पार्थला बोलते की ओल्या कपड्यात असे बसला तर गाडी पण ओली होईल ना. आणि ते दोघे गोट पिळायला लागतात. तेव्हा त्या दोघांची टक्कर होते. पार्थ गाडीचा दरवाजा उघडतो आणि काव्या गाडीत जाऊन बसते. पार्थ ही गाडीत बसतो आणि ते दोघे तिथून निघून जातात. दुसरीकडे जीवा आणि नंदिनी सुद्धा जायला निघतात. तेव्हा परत नंदिनीचा पाय घसरतो. तेव्हा जीवा तिला सावरतो. जीवा आणि नंदिनी सुद्धा घरी जायला निघतात. दुसरीकडे विक्रम तयारी करत असताना मानिनी म्हणते की झालं बाई, पूजा नंतरचं सगळं आवरून. गुरुजी म्हणाले ना पूजा संपन्न झाली, किती बरं वाटलं ना मला. मानिनी विक्रमला बोलते, काय देशमुख, रुमालावर परफ्यूम, ओठावर शिट्टी, खुश दिसते स्वारी, माऊलीची निघाली कुठे वारी. यावर विक्रम म्हणतो, वा वा, काय यमक जुळवलं. हल्ली काय कविते वगैरे करायला लागलीस की काय. मी कुठे निघालो असतो तरी तुला सोबत घेतल्याशिवाय जाणार नाही आहे. मानिनी म्हणते, पण मला घेऊन कुठे जाणार आहे. यावर विक्रम म्हणतो, आपल्या मीनाक्षीचा वाढदिवस आहे ना. मानिनी म्हणते, अच्छा, तरीच आपली मीनाक्षी. विक्रम बोलतो, आपली कॉलेजमधली मैत्रीण आहे ना, म्हणून मी आपली म्हटलं. मानिनी म्हणते, मीनाक्षीचा वाढदिवस आहे हे लक्षात आहे तुमच्या. माझ्या भावाचा वाढदिवस आहे हे लक्षात आहे का तुमच्या. विश केलं त्याला. विक्रम म्हणतो, मी विश करतो त्याला, ओके. विक्रम म्हणतो, मी रेडी झालोय. तू कुठली साडी नेसायची आहे ती काढून ठेवली आहे, पटकन नेस आणि फर्स्ट क्लास तयार हो. तेव्हा मानिनी म्हणते, मी नाही येत, तुम्ही जा करू, माझा मूड नाही आहे. घरात काय सुरू आहे, मुलांच्या आयुष्यात काय सुरू आहे. विक्रम म्हणतो, काय सुरू आहे. मानिनी म्हणते, काय सुरू आहे म्हणजे पूजेच्या वेळेला काय झालं आहे हे बघितलं नाही आहे का तुम्ही. चौघांचाही मूड नव्हता. पार्थ काय बोलला बघितलं. जीवा नंदिनी पूजेला कोणालाही बसायचं नव्हतं जणू. नाही एकाच्या चेहऱ्यावर हसून ना कोणाच्या चेहऱ्यावर आनंद. गुरुजींनी मंगळसूत्र घाला म्हटल्यावर सुद्धा जीवावर आल्यासारखं केलं चौघांनी. ना मुलं खुश होती ना पोरींच्या चेहऱ्यावर मंगळसूत्र सुलट झाल्याचा काही आनंद होता. विचार सुरू आहे डोक्यात, खरंच मला नाही जमणार. यावर विक्रम म्हणतो, 1 मिनिट, एक सांगू तुला, मुलांना सुद्धा तयार व्हायला सांग, त्यांना सुद्धा इन्व्हिटेशन आहे पार्टीचं. मानिनी म्हणते, पहिला त्यांना घरी तर येऊ द्या, कुठे गेले काय माहिती, एकाने सुद्धा सांगितलं नाही. या विचाराने डोकं नुसतं भणभणतंय माझं. तुम्हाला हे सुद्धा दिसलं नाहीये की पार्टीला जायचं म्हणून दुर्लक्ष करता तुम्ही. यावर विक्रम म्हणतो, तुझ्या डोक्यात विचार जमलेत ना. जमलेत ना. तेव्हा मानिनी मान हलवते. तर चल तू पार्टीला. विक्रम म्हणतो, मुलांना त्यांची सोल्युशन सोडू दे ना. सगळं चमच्याने भरवायची काही गरज नाही आहे. त्यांचा संसार आहे, त्यांना करू दे, कळतंय ना. आणखीन एक, मागे बसल्याने ड्रायव्हिंग कसं करायचं त्याचे फुकटचे सल्ले द्यायचे नसतात, कळतं का तुला. चल चल, ही साडी नेस आणि फर्स्ट क्लास तयार हो पटकन. मानिनी ती साडी घेते आणि चेंज करायला जाते. दुसरीकडे नंदिनी आणि जीवा फ्रेश झालेल्या असतात.
नंदिनी आपल्या लग्नाचा फोटो फ्रेम बघून ती आनंदी होते. तेव्हा जीवा तिला विचारतो, काय झालं? तेव्हा नंदिनी बोलते, आता 6 महिन्यांनी हा फोटो इथे ठेवायची काही गरज पडणार नाही. काय झालं? सॉरी, तुम्हाला टॉन्ट मारते मी असं वाटतं का तुम्हाला? नाही नाही, खरंच माझ्या म्हणण्याचा अर्थ तसा नव्हता. उलट तुम्हाला जे हवं होतं तेच होते. तुम्ही तर खुश व्हायला हवं. आणि नंदिनी जायला निघते. यावर जीवा बोलतो, तू आहेस खुश? यावर नंदिनी बोलते, मी खुश आहे की नाही माहीत नाही, पण आता जे करून आले त्यावर विश्वास बसत नाही माझा. जीवा बोलतो, का? नंदिनी बोलते, आजवर दुसऱ्यांसाठी लढायला, दुसऱ्यांचे संसार मार्गी लागायला कोर्टात जात होते, पण स्वतःसाठी पण कधी जावं लागलं वाटलं नव्हतं. ती रडतच बोलते, पण चल, गोष्टी वेळेवर झाल्या ते महत्वाचं. मी तर काय माझ्या फॅन्टसीमध्ये जगत होते. माझ्या लग्नाच्या गोष्टी माझ्या मुलांना, माझ्या नातवंडांना रंगवून सांगे. पण काही नशीबवान जोड्या असतात, अमर होतात. दुर्दैवी जोड्यांना कोर्ट मोक्ष देतं. नंदिनी जरा इमोशनल होते. जीवा बोलतो, नंदिनी? नंदिनी बोलते की रडत नाही आहे. मी बस हलकं होते. सॉरी, इतके दिवस उगाच चिडचिड केली तुमच्यावर. आणि आता बस. आता मी पूर्वीची नंदिनी होणार, हसणारी, दुसऱ्यांची फिरकी घेणारी, लग्न आधीची नंदिनी. आता या रडूबाई नंदिनीला फुलस्टॉपच देणार आहे. फायनली झालं. हे किती सोपं होतं. चला आता 6 महिने वेगवेगळे राहूया आणि मग एकमेकांना गुड बाय म्हणूया. नाईस मीटिंग यू. हॅव अ व्हेरी गुड लाईफ अहेड असं म्हणत एकमेकांच्या लाईफमधून अदृश्य होऊया. ग्रेट, ग्रेट फिलिंग आहे. जीवा नंदिनीकडे पाहतो आणि बोलतो, खरंच ग्रेट फिलिंग आहे? नंदिनी बोलते, हो म्हणजे काय, कळत न कळत आपण एकमेकांना खूप त्रास दिला, एकमेकांचा खूप त्रास करून घेतला. ती डोळे पुसत, आता बस, आता छान आनंदाने बोलूया, मिळून मिसळून राहूया, मस्त मन मोकळे एकमेकांशी गप्पा मारत जगूयात, नाही का? म्हणजे एकमेकांपासून दूर होण्याची वेळ येईल तेव्हा एकमेकांबद्दल चांगलंच आठवणी असतील आपल्या मनात. जीवा बोलतो, करेक्ट आहे. नंदिनी बोलते, एका गोष्टीच्या मनावर ओझं अजूनही हलकं होत नाही आहे. आई बाबांना कसं सांगायचं? मला काय वाटतं, आपण फार विचार करायला नको. आपण बाहेर जाऊया आणि घरच्यांना आता डिवोर्सबद्दल सांगूया. इथे दुसरीकडे पार्थ काव्याला बोलतो, इतके दिवस तुम्हाला डिवोर्स हवा होता, सो फायनली तुमचं एक तरी स्वप्न खरं करून दाखवलं. रम्या दरवाजाच्या बाहेरून सर्व काही ऐकत असते आणि खुश होऊन बोलते की यस यस, म्हणजे पार्थ काव्याचा डिवोर्स होणार हे फुल फायनल आहे. क्या बात आहे रम्या, क्या बात आहे. आता हे सर्व आईला सांगायला हवं. आणि ती तिथून निघून जाते. आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.